आयोजन केले आहे. तर दुसरीकडे आपण राष्ट्रीय लेख वाचवा या अभियानाद्वारे स्त्री शक्तीचा जागर करणार आहोत. सावित्रीच्या लेखी आम्ही जिजाऊंच्या तलवारी, सावित्रीच्या लेखी आम्ही जिजाऊंच्या तलवारी, नव्या युगाची स्वप्ने घेऊन झेप घेऊ अंबरी, नव्या युगाची स्वप्ने घेऊन झेप घेऊ अंबरी. आजच्या या मंगल प्रसंगी उपस्थित असलेल्या, आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या, ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीतून लेख वाचवा हा मंत्र देशभर पोहोचवला, ज्यांनी हजारो मुलींना जगण्याचा हक्क मिळवून दिला, अशा लेखींच्या कैवारी माननीय डॉक्टर सुधाताई कांकरिया आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकन, तसेच बेटी बचाओ स्त्री जन्माचे स्वागत करो या चळवळीच्या आद्य प्रवर्तक यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्याचप्रमाणे माननीय करंजुलेताई रोटरी क्लबच्या अध्यक्षा यांचे सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या ग्राम विकास विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय नितीनजी कोतकर यांचेही विद्यालयाच्या वतीने हार्दिक, विद्यालयाचे उपाध्यक्ष, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री पंढरनाथ रामखडे यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे मार्गदर्शक माननीय श्री माधवराव कोतकर यांचेही आपल्या विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा हार्दिक स्वागत. हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून, नेसुनी शुभ्र पातळ, गळा घालुनी मुक्ता फळ, नेसुनी शुभ्र पातळ, गळा घालुनी मुक्ता फळ, कटी कंबर पट्टा कसून शारदे, मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजिता पूर्व घडले, पूर्व नियोजिता पूर्व घडले, सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. प्रथमतः या निंबळकच्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या निंबळकच्या आमच्या या पावनभूमीमध्ये, आमच्या विद्यालयामध्ये आलेल्या सर्व अतिथींचं ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळ इसळप निंबळक व विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत. आज विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, व्यावहारिक कौशल्यांचा विकास व्हावा, त्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन मिळावं, यासाठी बाल आनंद मेळावा व राष्ट्रीय बालिका दिनानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत स्त्री भ्रूणहत्या थांबण्यासाठी शासनाच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेख वाचवा लेख शिकवा अभियान राबवण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. पहा ना, किती मोठा दुग्ध शर्करा योग आहे. आज आपल्याला लेख वाचवा लेख अभियान या ठिकाणी राबवायचं आहे आणि या कार्यक्रमासाठी स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक, ज्यांनी या चळवळीला सुरुवात केली, अशा त्याचप्रमाणे ज्या लेकीला लेख म्हणजे ईश्वराचं देणं, लेख म्हणजे निसर्गाचं सोनं असा संदेश देणाऱ्या, जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित 3 तपापेक्षा जास्त ज्यांनी समाज सेवेची तपश्चर्या करणाऱ्या, ओम शांतीच्या माध्यमातून सर्वांना ध्यानाचा शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या, अनेकांना दृष्टिदान देणाऱ्या, अनेक पुरस्काराने पुरस्कृत अशा माननीय डॉक्टर सुधाताई कांकरिया
या आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभल्या, हा खूप मोठा योग आहे. आणि आम्ही आमचं परमभाग्य समजतो की आम्हालाही आपणा सर्वांनाच मिळून हे जे लेख वाचवा अभियान आहे ते पुढे राबवायचं आहे. कारण आपण पाहतो दिवाळीच्या वेळेस जर पंथी रुसली तर जगमगाट होणार नाही. जर ती पंथी म्हणाली मी रुसले, मी आज पेटणार नाही, श्री भ्रूणात्या थांबल्याशिवाय मी पेटणार नाही, तर मग या ठिकाणी जर मुलगीच नसेल तर भावांना ताई कशी मिळेल, मुलांना आई कशी मिळेल. आणि म्हणून आपल्याला हा संदेश या ठिकाणी खास देण्यासाठी, तुमच्या प्रत्येकामध्ये ही गोष्ट उतरण्यासाठी आणि प्रत्येकाने जी चळवळ आहे ही चळवळ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या चळवळीचा विकास करण्यासाठी, स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी, लेकी वाचवण्यासाठी आणि लेकींच्या शिक्षणासाठी आज आपल्याला या पाहुण्या लाभलेल्या आहेत. त्याचप्रमाणे रोटरी क्लबची देखील समाजसेवेच्या दृष्टीने अनेक कामं चालत असतात. या रोटरी क्लबच्या अध्यक्षा माननीय करंजुले मॅडम ह्याही आजच्या आपल्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या शाळेच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे आमचे ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय नितीन चिकोतकर, उपाध्यक्ष माननीय पंडितराव लामखडे, माननीय आमचे संचालक माननीय शंकरराव कोतकर, त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक अगदी या संस्थेच्या स्थापनेपासून आम्हाला मार्गदर्शन करणारे माननीय माधवरावजी कोतकर, या सर्वांनी या ठिकाणी या सर्वांचं आगमन झालेलं आहे. हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. मॅडम, आमच्या विद्यालयाची स्थापना 1985 साली झाली. इवलंच रोप या ठिकाणी लावण्यात आलं होतं, पण आज त्याचा वेलू या गगनाकडे जाण्याच्या दृष्टीने या ठिकाणी परत प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे आताच या ठिकाणी आमचे संस्थेचे सचिव माननीय गव्हाणे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. संस्थेच्या स्थापनेपासून गव्हाणे साहेब देखील आम्हाला अनमोल असं मार्गदर्शन करत असतात. आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आम्ही जी मागणी करतो त्या शाळेच्या विकासासाठी ते सतत धडपड या ठिकाणी करत असतात. 85 साली लावलेलं हे जे रोपटं आहे, अगदी एका वर्गानं शाळा सुरू केली होती. 8वीच्या वर्गापासून आज आमच्याकडे 14 तुकड्या आहेत. 680 मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. शासनाच्या काही ध्येय धोरणामुळे शिक्षकांची काही कमतरता आहे मॅडम. आता निश्चितच तेही शासन ती पूर्तता करेल. आज विद्यालयासमोर एवढी मोठी आव्हानं उभी असताना शाळेला आमच्या अजून संरक्षक भिंतीची गरज आहे, काही वर्गखोल्यांची गरज आहे. आज आपण पाहिलं छोटासा कार्यक्रम असला की मंडप वगैरे द्यावा लागतो, छान प्रकारचा सांस्कृतिक हॉल, म्हणजे बऱ्याचशा गोष्टींची कमतरता आहे. पण निश्चितच त्या सुद्धा पूर्ण होतील, त्या दृष्टीने आम्हा सर्वांचे प्रयत्न चालू आहेत. एवढ्या सगळ्या उणिवा असताना किंवा या ठिकाणी काही गोष्टी नसताना देखील आमचा विद्यार्थी कुठेही मागे नाहीये मॅडम. आमचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी नॅशनल लेवल पर्यंत पोहोचलेला आहे. आम्हा सर्व शिक्षकांना या ठिकाणी अभिमान आहे की आता मागच्याच वर्षी आमच्या शाळेचा ओंकार खुंटाळे हा विद्यार्थी IST परीक्षा म्हणजे कलेक्टर लेव्हलची परीक्षा तो पास झालेला आहे. आणि आज आम्हाला सर्वांना शिक्षकांना अभिमान आहे की आम्ही एका कलेक्टरचे शिक्षक आहोत. आणि त्याचप्रमाणे अनेक पदावरती आमचे विद्यार्थी काम करत आहेत. आमचे माजी विद्यार्थी म्हणजे मोत्याचा सागर आहे मॅडम, त्यांचा सुद्धा खूप मोठा हातभार या शाळेच्या विकासासाठी लागत आहे. तर अशा प्रकारे आजच्या या सुंदरशा कार्यक्रमाचं अनेक या कार्यक्रमाला पैलू आहेत. आणि असा हा बहुतत्वांचा कार्यक्रम, बहुआयामी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या विशेष दिनी आपण काही अशा मातांचा सत्कार करणार आहोत ज्यांनी आपल्या मुलांच्या संगोपनात आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणात मोलाची भूमिका बजावली आहे.
नमस्कार. ग्राम विकास विद्या प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय इसरप निंबळक व पूर्व प्राथमिक सेमी इंग्लिश मीडियम इसरप निंबळक आयोजित बाल आनंद मेळावा व राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित केलेल्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे आदरणीय पाहुणे म्हणून उपस्थित असणारे ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री कोटकर सर, या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय पंढरीनाथजी लामखेडे सर, गव्हाणे साहेब आदरणीय सचिवजी, उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या या विद्यालयाच्या अत्यंत कर्तबगार असणाऱ्या मुख्याध्यापिका मॅडम, या सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. आणि माझ्यासोबत रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या संचालिका आदरणीय करंजुले ताई उपस्थित आहेत. आणि आज रोटरी क्लबच्या वतीने आपण चिमुकल्या बालिकांना स्पेशल स्वेटर आज आपण प्रदान करत आहोत, कारण आज राष्ट्रीय बालिका दिवस आहे. सर्वप्रथम मी आपल्या विद्यालयाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. विद्यालयाचं संयोजन करणारं सर्व संचालक मंडळ आणि आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम, आदरणीय गुरुजन वर्ग, आपणा सर्वांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे. अभिनंदन आहे सर्व माझ्या लाडक्या चिमुकल्या मुलींचं आणि मुलांचं सुद्धा अभिनंदन आहे. आजचा कार्यक्रम हा दुग्ध शर्करा असा कार्यक्रम आहे. आज आपल्या कार्यक्रमाचे 2 टप्पे आहेत. राष्ट्रीय बालिका दिवस पण आहे आणि बाल आनंद मेळावा सुद्धा आहे. या बालांनो यारे या, लवकर भरभर सारे या. या बालांनो यारे या, लवकर भरभर सारे या. मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. असा हा बाल आनंद मेळावा. मी पाहते आपल्या सर्वांचा उत्साह आहे. अत्यंत सुरेल अशा आवाजामध्ये स्वागत गीत इथे संपन्न झालेलं आहे. मी पाहते की छोटी छोटी मुलं असं काहीतरी स्टॉल लावून बसलेली आहेत आणि त्यांना व्यवहार ज्ञान मिळावं, त्यांना पुढच्या भविष्याची नांदी त्यांची इथे घडावी, त्यांना समाजामध्ये काय चालतं हे समजावं, याचंही शिक्षण या विद्यालयाच्या वतीनं देण्यात येत आहे. खरोखर कौतुकास्पद आहे. आपण पाहतो तिथे एक भाजीवाला पण बसलेला आहे, इथे भेळवाला पाहते, तिथे बटाटे वडा मला दिसते, इथे डोस्याचं काहीतरी दिसते आणि काही स्टेशनरी दिसते. म्हणजे आपण आपलं कौशल्यातून आपण कसा आपला व्यवहार करावा, कसं व्यवहार ज्ञान आपल्याला मिळावं, कसं आपण आपलं कौशल्य हे प्रगट करावं, याचंही ज्ञान, याचे हे संस्कार जर बालवयापासूनच मिळाले तर जसं आता मॅडमनी सांगितलं की ओंकार नावाचा विद्यार्थी आता तो कलेक्टर होण्याच्या मार्गावर आहे, ही किती मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आता टाळ्या वाजवा. असं शाळेमध्ये विद्यालयामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं, त्यांना सर्व पद्धतीने त्यांचं पालन पोषणासोबतच त्यांचा विकास व्हावा, त्यांची उन्नती व्हावी, त्यांच्या कौशल्य त्यांच्यातून प्रगट व्हावे, त्यांच्याकडे जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना सुद्धा चांगल्या प्रकारे वाव मिळावा, अशा हिशोबाने या शाळेची रचना झालेली आहे. आणि ही शाळा छोट्या गावात असून सुद्धा मोठं काम करणारी ही संस्था आहे. कारण या संस्थेमध्ये मी पाहिलं की शिस्त आहे, या संस्थेमध्ये आपण पाहतो की गुणवत्ता आहे, या संस्थेमध्ये आपण पाहतोय की अनेक प्रकारचे कल्चरल प्रोग्राम सुद्धा इथे होताना दिसत आहेत. तर असा बालकांचा सर्वांगीण विकास करून भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने या संस्थेने टाकलेली ही सकारात्मक पावलं जी आहेत ती खरोखरच या संस्थेचं
या संस्थेच्या माध्यमातून उज्ज्वल भारताचं भविष्य घडवणारी आहेत आणि म्हणूनच या शाळेचं खूप खूप आणि खूप मनापासून असं मी कौतुक करते. राष्ट्रीय बालिका दिवस हा कधी सुरू झाला आणि त्याच्या मागचं महत्व काय? तर माननीय आपल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान आदरणीय इंदिराजी गांधी यांनी जेव्हा पहिली शपथ घेतली पंतप्रधान पदाची, म्हणजे त्या आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आणि त्यांचा जो शपथविधी झाला तो दिवस म्हणजे 24 जानेवारी. आणि त्या दिवसापासून म्हणून हा दिवस हा राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून पाळला जातो. आणि त्याच्या मागे उद्देश असाच आहे की आपल्याकडे असणारी, आपल्या देशात असणारी प्रत्येक बालिका ही सक्षम व्हावी, सशक्त व्हावी, चांगल्या प्रकारे तिला शिक्षण मिळावं आणि अशा पद्धतीने तिने तिच्या विकास कार्यामध्ये उंच अशी भरारी घ्यावी आणि मोठी मोठी पद तिने ग्रहण करावीत आणि सगळ्या विश्वाच्या आकाशामध्ये तिने आपल्या भारताचा ठसा उमटवावा, या उद्देशाने हा राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. परंतु आज आपण पाहतोय समाजामध्ये की मुली खूप पुढे गेलेल्या आहेत, शिकत पण आहेत, अनेक पदावर काम पण करत आहेत, अर्थार्जन पण करत आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पण काम करत आहेत, आणि तरी सुद्धा मुलीच्या जन्माला नकार दिला जातो. एक वास्तविक सत्य आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळत आहे. मग हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरोखरच खूप वाईट वाटतं की जी मुलगी आज लहान आहे, छोटी आहे, ती उद्या मोठी होणार आहे, तिचं लग्न होणार आहे, ती पण एक आई होणार आहे, आणि आई जर नसेल तर मग मुलाचा किंवा मुलीचा कोणाचाही जन्म होऊ शकत नाही, अर्थात माणूसच निर्माण होऊ शकत नाही. मग जिथे आई आहे तिथेच माया आहे, ममता आहे, वात्सल्य आहे, आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाला आहे. आणि एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण असेल तर ती आईच आहे. मग अशा आईला आपण नकार देत आहोत, अर्थात मुलीला नकार देत आहोत. मुलीच्या जन्माला नकार देणं म्हणजे उद्याच्या येणाऱ्या वात्सल्यपूर्ण अशा आईला नकार देणं आहे. आणि आपल्या भारत मातेला सुद्धा एक माता म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे. ही धरणी माता सुद्धा एक आई आहे. आणि असं असताना सुद्धा आपण येणाऱ्या आईला नाही म्हणणं म्हणजे स्वतःच केलेला हा आत्मघात नव्हे का? हे स्वतःच केलेला हा आत्मघात आहे. कारण माणूस निर्माण करण्याची जी शक्ती आईकडे आहे त्या शक्तीलाच आपण नकार दिलेला आहे. एकीकडे आपण पाहतो की तिला आपण लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, तिला आपण दुर्गा माता म्हणतो, परंतु गर्भात असलेल्या चिमुकलीला मात्र नकार देतो. आणि त्यामधून मग अनेक प्रकारचं विषमता निर्माण होते, सामाजिक असमतोल निर्माण होतो. माझी एक छोटीशी कविता आहे, जी कवितेचं नाव आहे की चिमुकलीचे मनोगत. जी चिमुकली आईच्या पोटात आहे, आईच्या गर्भात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशे नाजूकशे कोमलशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल. नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई, असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग आई, मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग, कालची उरलेली शिळी असलेली भाकरी सुद्धा आई मला चालेल ग, पण मला जन्म घेऊ दे, मला तुझ्या मांडीवर खेळायचं आहे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेत जायचे, खूप खूप शिकायचे ग आई मला. आई मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचे, जिजा मातासारखं कार्य करायचे, सावित्रीबाई फुलेंसारखं काम करायचं आहे, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई.
खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. अशा प्रकारची आर्त अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग या हाकेला जर आपल्याला ओ द्यायचा असेल तर आपण आपल्या परीने काय करू शकतो? एक विद्यार्थी म्हणून, एक विद्यार्थिनी म्हणून, एक शाळेतला घटक म्हणून तर आपण काय करू शकतो? ते एक छोटीशी योजना आहे आणि ती योजना म्हणजे 1 रुपयाची जादू योजना. त्या योजनेचा असा सहभाग आहे की योजना अशा पद्धतीची आहे. समजा आपल्या या विद्यालयामध्ये 650 विद्यार्थी शिकत असतील तर 650 कुटुंब आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि या 650 कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक विद्यार्थ्याने 1 रुपयाचा सहभाग द्यायचा. किती रुपयाचा? किती रुपयाचा? ऐकून आलं? हा, 1 रुपयाचा सहभाग द्यायचा आहे. आणि जर 1 रुपया प्रत्येक विद्यार्थ्याने दिले तर किती रुपये जमा होतील? 650 विद्यार्थ्यांचे 650 रुपये जमा होतील आणि त्या रुपयामधून त्या मुलीला झबलं घेणं, त्या मुलीचं तिला कपडे करणं, आईला सुद्धा साडी चोळी देऊन तिचा सन्मान करणं, अर्थात त्याला कन्या जन्म आनंद सोहळा असं म्हणता येईल. तर अशा प्रकारच्या लोक सहभागातून जेव्हा कन्या जन्म आनंद सोहळा साजरा होतो तेव्हा 2 सकारात्मक गोष्टी होतात. नंबर 1 की जे विद्यार्थी आता शाळेमध्ये शिकत आहेत त्यांच्या मनामध्ये हे एक संस्काराचं बी पेरलं जातं की मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं असतं आणि म्हणून आपण हा 1 रुपयाचा योगदान याच्यासाठी देत आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलीच्या कुटुंबाला सुद्धा आनंद होतो की माझं कुणीतरी सन्मान आणि करत आहे आणि तो सुद्धा आनंदाचा ठेवा. म्हणून मुलीच्या जन्माला जर नकार मिळण्याचं जे काही वाईट गोष्ट समाजामध्ये होत आहे तिला थांबवण्यासाठी, अशी प्रवृत्ती समाप्त करण्यासाठी अशा प्रकारच्या स्त्री जन्माच्या स्वागताचा संस्कार आपल्याला रुजवला पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण 25 छोट्या छोट्या बालिकांसाठी आम्ही रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने 25 स्वेटर्स आणलेले आहेत जेणेकरून थंडीपासून त्यांचा बचाव व्हावा आणि त्यांचा एक सन्मान व्हावा या दृष्टीने आजचा हा प्रोजेक्ट राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने केला गेलेला आहे. तर मग आपल्या शाळेच्या वतीने आपण एक सुंदर असा एक संकल्प करू शकतो. आज योगायोगाने संपूर्ण संचालक मंडळ आज व्यासपीठावर आहे. माझ्या समोर सगळे विद्यार्थी मंडळ इथे बसलेले आहेत. सर्वांनी मिळून आपण आज एक संकल्प करू शकतो आणि तो संकल्प म्हणजे असा की आज राष्ट्रीय बालिका दिन आहे आणि या दिनानिमित्त आजपासून वर्षभरामध्ये 1 वर्षासाठी नाही तर कायमस्वरूपी 1 वर्षामध्ये ज्या ज्या मुली जन्माला येतील 2, 4, 5, 6 ज्या काही येतील 7, 8, 10, 12 ज्या येतील तर प्रत्येक मुलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 1 रुपयाचा सहभाग द्यायचा. कोण कोण तयार आहे सहभाग देण्याने? हात वर करायचं. उंच सगळ्यांचे हात वर आलेले आहेत. हा, सर्वांनी मोठा हात वर करा. राईट. तर सगळेजण 1 रुपया द्यायला, योगदान द्यायला तयार आहेत. आणि संचालक मंडळ तयार आहे ना? तुम्ही किती देणार आहे? बर ठीक आहे, तुम्ही कमीत कमी 10 रुपये द्या. चालेल? हात वर करा. संचालक मंडळ हात वर करा. ठीक आहे, चालेल. मग संचालक मंडळ 10 रुपये देणार आहे. तुम्ही सगळे 1 रुपया देणार आहात. मिळून जे काही एक रक्कम तयार होईल, समजा 1000च्या घरात रक्कम जाईल आणि मग त्या 1000 रुपयामधून आपण त्या मुलीच्या आणि मुलीच्या आई वडील यांचा सन्मान सोहळा घडून आणू आणि अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला 6 महिन्यातून एकदा करता येऊ शकू. म्हणजे 6 महिन्यामध्ये जितके मुलं म्हणजे मुली जन्माला येतील त्यांचा एकत्रित असा सन्मान आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये जे एकत्र येतील त्याप्रमाणे आपला हा सन्मान आपल्याला करता येईल. पण अशा प्रकारचा निर्णय, अशा प्रकारचा संकल्प आणि अशा प्रकारचा ठराव घेणं आवश्यक आहे. घ्यायचा का ठराव? संचालक मंडळ, मुख्याध्यापक मॅडम, ठराव घ्यायचा का? तयारच केलाय मॅडम. बघा किती हुशार आहे, तयारच करून ठेवलेला आहे. तर मी मॅडमला विनंती करते की आपण ठरावाचं वाचन करावं. सर्वांना या ठिकाणी वंदन. आजचा हा दिवस या विद्यालयाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. मॅडम,
की शाळेच्या विकासाबरोबर हे सामाजिक जी बांधिलकी आहे, लेख वाचवा लेख शिकवा या अभियानामध्ये आम्ही आपल्या सर्वांच्या साक्षीने उतरत आहोत. त्याचप्रमाणे आता जे तुम्ही सांगितलं कन्या जन्म आनंद सोहळा तो देखील या विद्यालयामध्ये साजरा होईल. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशी आम्ही तो कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करणार असं मी आमचे ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळाचे सर्व संचालक, सर्व शिक्षक, या ठिकाणी जमा झालेले सर्व पालक, त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना साक्षी ठेवून या ठिकाणी सांगत आहे. त्याचप्रमाणे आज दिनांक 24 जानेवारी 2026 स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव ठराव या ठरावाचं वाचन या ठिकाणी मी करत आहे. प्रत्येक शब्द या ठिकाणी सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचा आहे. ताड बसा सर्व. आपण कारण ठराव घेत आहोत. ठराव फक्त कागदावरती आपल्याला घ्यायचा नाहीये, तर आपल्या प्रत्येकाकडनं ती कृती या ठिकाणी होणार आहे आणि स्त्री जन्माचं स्वागत या ठिकाणी आपण प्रत्येक जण करणार आहोत. रोजच्या बातम्या वाचल्या पाहिल्या की मन अत्यंत दुःखी होते. स्त्रियांवरील अनाचार, दुराचार, छेडछाड, बलात्कार यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसते. आपल्या घरातील बाहेर गेलेली लेक, बहीण, आई घरी येईपर्यंत जीव अगदी टांगणीला लागतो. खूप काळजी वाटते. हे सर्व का झाले याचा खोलवर विचार केला तर स्त्री भ्रूण हत्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण झालेला सामाजिक असमतोल हे मुख्य कारण समजते. स्त्री भ्रूण हत्या पूर्णपणे थांबल्या पाहिजेत याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक माननीय डॉक्टर सुधा कांक्रिया यांना या ठिकाणी आमंत्रित केले. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहोत. आमच्या ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळ इसळक निंबळकचे माध्यमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक सेमी इंग्लिश मीडियम इसळक निंबळक तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर मधील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यांच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करण्याविषयी पालकांमध्ये जागृती निर्माण करू. तसेच दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये या ठिकाणी जन्माला आलेल्या नवजात बालिकांचा यथोचित सन्मान करू असा ठराव आम्ही या ठिकाणी घेत आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि लेख वाचवा लेख वाढवा लेख शिकवा स्त्री भ्रूण हत्या थांबवा या चळवळीच्या आद्य प्रवर्तक माननीय डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांनी हा ठराव संमत करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते. हा ठराव टाळ्याच्या गजरात मंजूर करा सगळ्यांनी. खूप खूप अभिनंदन आहे की आपण हा सुंदर असा ठराव इथे केलेला आहे. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला. औक्षण भावाचे नको का करायला. भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा. भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा. ठेवा हा अमृताचा जतन करूया. एक पंटी स्त्रीत्वाची जागृती ठेवूया. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंथीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. पंथीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला. आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. स्त्री जन्माचे स्वागत करायला. आणि आपण एक छोटीशी प्रतिज्ञा आता आपण इथे करणार आहोत. बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया
उंच आवाजामध्ये ही प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. भविष्यामध्ये मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की वंदे. धन्यवाद. सर्वांनी खाली बसायचं आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. याची 25वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. या पुस्तकामध्ये छोट्या छोट्या 9 नाटिका आहेत, छोटे छोटे गाणी आहेत, खूपशा कविता आहेत आणि हे सगळं पूर्ण पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे. याची ऑडिओ बुक पण आहे. हे पुस्तक पाठीमागून स्कॅन केलं QR कोडला तर ते ऑडिओ बुक येतं. ऑडिओ बुक म्हणजे पूर्ण पुस्तक हे वाचून रेकॉर्ड केलंय आणि ते आपल्याला गाडीत सुद्धा ऐकता येतं. किंवा याच्यातल्या ज्या 9 नाटिका आहेत याचा नाटिकांचं पाठांतर न करता फक्त ऍक्शन करून त्या सादर सुद्धा करता येतात. तर अशा या पुस्तक मी आपल्या विद्यालयाच्या लायब्ररीला भेट म्हणून देत आहे आणि तुमच्या पुढच्या भविष्य काळामध्ये केव्हाही तुमचा कार्यक्रम असेल तर यातल्या काही नाटिका काही कविता तुम्ही सादर करून जनजागृती आणि लोकशिक्षणाच्या कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवू शकता. मी विनंती करते आपल्या संस्थेचे अध्यक्ष खोतकर सर यांनी या पुस्तकांचा स्वीकार करावा. विद्यालयाचं कौतुक आहे, विद्यार्थ्यांचं कौतुक आहे. आपल्या या बाल आनंद मेळाव्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि इथून पुढच्या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझ्या या शब्दांना इथे मी विराम देते. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. तुमचे शब्द म्हणजे केवळ भाषण नव्हे तर नव्या समाजाच्या निर्मितीचे बीज आहे. यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय नितीनजी खोतकर हे आपल्याला मार्गदर्शन करतात. राष्ट्रीय बालक दिन तसेच बाल आनंद मेळावा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आपल्या साहेबांच्या संचालिका व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉक्टर सुधा कांकरे मॅडम, कर्जुले मॅडम आणि आमच्या संस्थेचे सर्व संचालक मंडळ व विद्यालयाचे मुख्याध्यापिका व सर्व सेवक व जमलेल्या सर्व पालक विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शाळेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विकासासाठी करीत असलेला प्रयत्न वेगवेगळे जे काही कार्यक्रम असतील ते कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करीत असतो. यामध्ये पालकांचा भरपूर सहभाग असतो, विद्यार्थ्यांचा असतो. मागच्या महिन्यात मॅडम गॅदरिंगचा कार्यक्रम एवढा भव्य दिव्य झाला की इन्स्टाला एक व्हिडिओ टाकलेला होता. तर त्याचे व्ह्यू जवळजवळ 3,21,000 पर्यंत आमच्या विद्यार्थ्यांच्या कलाला आणि 5वी किंवा 6वीचे मुलं असतील एवढा व्ह्यू भेटले त्यांना. दुसरी गोष्ट, तुमचं पण सहकार्य आमच्या शाळेच्या विकासासाठी, संस्थेच्या विकासासाठी कायम हातभार असतो.
जी काही इमारत होती, या इमारतीला आपण पत्रे वरचे जे पत्र्याचं छत असतं ते मदत म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि असं सहकार्य तुमचं पुढं पण राहील. त्यानंतर ज्या मुलींना वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतात, तुम्ही जसं म्हणले प्रत्येक सहभाग पालकांचा असेल, विद्यार्थ्यांचा असेल, संस्थेचा असेल, सर्व संचालक मंडळाचा असेल, शिक्षकांचा, आम्ही तुम्ही ज्या ज्या वेळेस आम्हाला हात देताल त्या त्या वेळेस आम्ही तुमच्या बरोबर काम करण्याचा प्रयत्न करीत चालू. आणि या ठिकाणी मुलींना वेगवेगळे जे काही असतील, आता आम्ही मला वाटतं 27 तारखेला प्रयोगशाळेचं उद्घाटन आहे, तर त्यासाठी साहित्याचं उपलब्ध केलेले आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी जेवढं काही जास्तीत जास्त आम्हाला प्रयत्न करता येतील ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विविध कोर्स आणण्याच्या माध्यमातून आम्ही इथून पुढे करत राहू, एवढी मी ग्वाही देतो. सर्व राष्ट्रीय बालक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. कारण का भरपूर वेळ झालेला आहे आणि विद्यार्थ्यांनी जे काही स्टॉल मांडलेले आहेत त्या स्टॉलला आपल्याला भेट द्यायची. सर्वांनी व्यावहारिक ज्ञान घ्यावे हीच मी तुम्हाला हे करतो, विनंती करतो. आणि मॅडम आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो संस्था आणि विद्यालयाच्या वतीने. रामकृष्ण हरी. आता धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनाबद्दल. यानंतर मॅडम इयत्ता 2री मध्ये असताना आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी ईश्वरी साळवे हिला तुमच्याकडून पुस्तकाचं भेट म्हणून मिळालं होतं, तर तिला तुमच्याविषयी बोलायची इच्छा आहे. तर ईश्वरीला मी विनंती करते की समोर यावं. नमस्कार, माझे नाव ईश्वरी सुरेश साळुंखे आहे. मी आता 5वी A मध्ये शिकत आहे. अध्यक्ष महाशय आणि पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे त्या व्यक्तीचे नाव आहे सुधा कांकरिया. 1985 साली सुधा कांकरिया ह्या एक खरी स्त्री म्हणून जागृत झाल्या. त्यांनी सत्याचा संकल्प केला. सेवा कार्याचं उत्कृष्ट उदाहरण देशाच्या पुढे ठेवताना एक नवा आदर्श निर्माण करणारी स्त्री म्हणजे डॉक्टर सुधा कांकरिया. एक नेत्ररोग विशेष तज्ज्ञ आहे आणि आपली चिकित्सा सेवा त्यासोबत कन्या जन्माचे स्वागत, बेटी बचाव या राष्ट्रीय प्रवर्तक आहे. डॉक्टर सुधा कांकरियांच्या कार्यामुळे त्यांना 150 पेक्षा जास्त पुरस्कारही मिळाले आहेत. मी आता 2री मराठी शाळेत होते तेव्हा माझ्या वर्ग शिक्षिका जाचा टीचर होता आणि आता माझे वर्ग शिक्षक शेख सर आहेत. त्यांनी आम्हाला कलाकुसरीच्या वस्तू बनवायला सांगितले होते. तेव्हा त्याच्या 2ऱ्या दिवशी मला शाळेत यायला उशीर झाला होता. तेव्हा कार्यक्रम चालू होता. सुधा कांकरियाजींनी मला पाहिले व मला बोलून माझा अचानक सत्कार केला. माझा सत्कार करताना मला त्यांनी मेडिटेशनची जादूगिरी हे पुस्तक दिले होते. हे पुस्तक वाचायला खूप छान आहे व चांगले सुद्धा आहे. याच्यातल्या मला भिऊ नको खंबीर हो व भित्तीची करूया सुट्टी ह्या 2 गोष्टी खूप आवडल्या. मला तुम्ही बोलायची संधी दिली म्हणून तुमच्या सर्वांची खूप खूप आभार. आणि आता दुसरीत मी भेटले होते आणि आता माझी भेट झाली हे माझे भाग्यच असेल. 8वी A मधील विद्यार्थिनी गौरी मनसरे आणि वैष्णवी कोतकर यांनी सेव्ह गर्ल चाइल्ड यावर सुंदर बोर्ड बनवलेला आहे. फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, अशा मंगळ प्रसंगी आभार मानते आपले. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. तर एखादं वाक्य असतं त्याला जर आपण पूर्ण विराम दिला नाही तर ते अपूर्ण राहतं. तसं कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही आभार प्रदर्शनाने होते आणि ते आभार प्रदर्शन मी आज करत आहे. वाऱ्याच्या झुळकेनं मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावतं, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटते. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून त्यांचे सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानते. आजच्या या आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या
डॉक्टर सुधाताई कांकरे याजी या एक सामाजिक जागरूकता तसेच मुलींबद्दलची नकारात्मकता दृष्टिकोन बदलणे आणि त्यांना परक्याचे धन न मानता उज्ज्वल भविष्याचा स्तंभ मानणे म्हणजे आपली ही एक संस्कृती आहे. सेवेसाठी जन्म आपुला हे आपलं एक ब्रीदवाक्य आहे आणि आपण प्रत्येकाने ती सेवा केली पाहिजे या युक्तीप्रमाणे त्या सतत त्यांच्या समाजसेवा करत असतात. तसेच त्या सुप्रसिद्ध अशा नेत्ररोग तज्ञ आहेत. श्री जन्माचे स्वागत करा व नकोशीचे पुत्र नामकरण करा ही त्यांची चळवळ आहे. त्यांनी मेडिटेशनचेही देखील पुस्तके लिहिले आहे. भरपूर सारे त्यांनी पुस्तकं कविता लिहिल्या आहेत. बेटी बचाव ही त्यांची चळवळ आहे, मोहीम आहे आणि त्या अत्यंत उत्कृष्टपणे त्याचे काम पाहत आहे आणि आपल्याला त्यांनी त्यांचा अनमोल असा वेळ आपल्या या विद्यालयाकरता दिला, विद्यार्थ्यांकरता दिला, सर्वांकरता दिला. त्यांचे मी मनस्वी सर्वप्रथम आभार मानते. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या रोटरी क्लबच्या अध्यक्षा माननीय करंजोले ताई यांचे देखील आभार. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. तसेच आपल्या ग्राम विकास प्रसारक विद्यालयाचे अध्यक्ष माननीय नितीनजी कोतकर यांचे देखील आभार. तसेच बाकीचे सर्व संचालक मंडळ माननीय श्री गव्हाणे साहेब विद्यालयाचे सचिव यांचे देखील आभार. तसेच डॉक्टर किसन कोतकर संचालक यांचे देखील आभार. तसेच माननीय अतिश कोतकर सर यांचे देखील आभार. तसेच हा कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी त्यांचेही अनमोल असे वेळ विद्यार्थ्यांना दिला त्यांचे देखील आभार. आणि आजचा हा वेगळा असा कार्यक्रम म्हणजे आनंद मेळा आणि या आनंद मेळ्यासाठी आमच्या सर्व या बालगोपाळांनी विविध असे पदार्थांचा आस्वाद आपल्याला देणार आहे काही वेळातच. त्यांचे देखील आभार. आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अत्यंत शांतपणे ऐकला त्यांचे देखील आभार. आणि हा कार्यक्रम मेन म्हणजे आयोजित करायचा असे आमच्या शाळेच्या कृतिशील अशा मुख्याध्यापिका जाजगे मॅडम यांनी परवानगी दिली यांचे देखील मनस्वी आभार. धन्यवाद. तसेच